ओम नमो भगवते वासुदेवाय. श्लोक 27 आणि 28. समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यत्स्व विनश्यन्तं यः पश्यति स पश्यति. समं पश्यन्हि सर्वत्र समवस्थितमीश्वरम् न हि नस्त्यात्मनात्मानं ततो याति परांगतिम. शब्दार्थ. जो पुरुष नाशवंत सर्व चराचर भूतात परमेश्वर हा अविनाशी व सर्वत्र समभावाने स्थित असलेला पाहतो तोच खरे पाहतो. कारण जो पुरुष सर्वांमध्ये समरूपाने असलेल्या परमेश्वराला समान पाहून आपणच आपला नाश करून घेत नाही, त्यामुळे तो परमगतीला जातो. भावार्थ. जर कोणत्याही घटनेने विचलित झाला नाही तर माणसाची मनस्थिती उत्तम राहते. सर्व घटनांमागे काहीतरी भाव आहे हे मनापासून पटले तर तो प्रत्येक क्षण तसा स्वीकारतो. दुःख करत नाही, त्रास करून घेत नाही. वस्तू, व्यक्ती आणि परिस्थिती स्थिर राहत नाही हे त्याने स्वीकारलेले असते. तीर्थयात्रा, वारी, परिक्रमा, तप करण्यामागचा हेतू हाच असतो की आज आहे ते उद्या असेलच असे नाही हे कळावे. आज जे मिळाले त्याचा आनंद घ्यायला शिकावे. जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहावे. कशातही गुंतून पडू नये. गरजा कमीत कमी असाव्यात. मनशक्ती वापरायला शिकावे. आवाक्या पलीकडे अनेक गोष्टी असतात, तरीही कार्यरत राहावे. करण्यासारखे खूप आहे. स्वतःजवळ काय आहे याचा शोध घेता यावा. आपल्या हातात, पायात, वाणीत, बुद्धीत, श्रवणात, मौनातही खूप शक्ती असते. आत्मचिंतन, आत्मपरीक्षण केले की हे उमगते. शांततेतही संवाद असतो. परमेश्वर समान आहे, सगळीकडे आहे, पण तो ज्या क्षेत्रात आहे त्यानुसार तो वागतो. वाघ समोर आला तर मी देवाचा भक्त आहे, तोच देव त्याच्यात आहे असे म्हटले तर कोणीही वाचवायला येणार नाही. भलते धाडस करू नये. देव असला तरी चुकीचे वागलो तर शिक्षा होणारच. प्रकृतीचे नियम पाळायला हवेत. सबभूमी गोपालकी असं म्हणून कुठेही जाऊन राहिलो, कसेही वागलो तर चालणार नाही. मतितार्थ समजून घ्यायला हवा. फायदे घेतले तर जबाबदारी घ्यायला हवी. या जगात प्रत्येक गोष्टीचा मोबदला द्यावा लागतो. काहीही फुकट मिळत नाही. घेऊ पण नये आणि देऊ पण नये. फुकट मिळायला लागले तर कोणीही मेहनत करणार नाही. करावे तसे भरावे असा हिशोब असतो. आईला सगळी मुलं सारखीच असतात. सगळ्यावर प्रेम असतेच. पण जो चुकीचा वागेल तर त्याला त्याची चूक सांगणे आणि कोणी चांगला वागत असेल तर त्याचे कौतुक वाटणे साहजिकच आहे. जो नीट वागेल, बोलेल त्याविषयी कृतज्ञ असणे बरोबर आहे. समानता अशी असते. समानता या शब्दाचा विपर्यास केला जातो. 5 वर्षाच्या मुलाने तांब्यावर पाणी भरलं तरी त्याचं कौतुक करायला हवं. त्यात काय विशेष, मी हौद भरला असे म्हणून कसे चालेल. हा सारासार विचार ज्ञानी पुरुष करतो. त्यांना सिद्धी प्राप्त असल्या तरी तो त्या वापरत नाही. देवाने विशेष कृपा करावी अशी कधीही अभिलाषा धरत नाही. रामकृष्ण परमहंस कर्करोगाने आजारी होते. त्यांना खूप वेदना होत होत्या. विवेकानंदांच्या मनात विचार आला की इतके मोठे योगी आणि यांना वेदना का होतात. त्यावर रामकृष्ण हसून म्हणाले, नरेन, मी वेदना थांबवून निसर्गाच्या नियमात बाधा आणणे योग्य नाही. वेदनाही कालीमातेचा प्रसाद म्हणून स्वीकारल्या आहेत. अशी तद्रूपता असणे हे जीवनमुक्ताचे लक्षण आहे. रामकृष्णांचे विचार अतिशय मार्मिक आणि पथदर्शक आहेत. आपला दृष्टिकोन बदलायची ताकद त्यात आहे. श्लोक 29 आणि 30. प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः यः पश्यति तथात्मानमकर्तारं स पश्यति. यदा भूतपृथग्भावमेकस्थमनुपश्यति तत एव च विस्तारं ब्रह्म संपद्यते तदा. शब्दार्थ. जो पुरुष सर्व कर्मे सर्व प्रकारे प्रकृतीकडून केली जाणारी आहेत असे पाहतो आणि आत्मा अकर्ता आहे असे पाहतो तोच खरा पाहतो. ज्या क्षणी हा पुरुष भूतांचे निरनिराळे भाव एका परमात्म्यातच असलेले आणि त्या परमात्म्यापासूनच
सर्व भूतांचा विस्तार आहे असे पाहतो, त्याच क्षणी तो सच्चिदानंद घन ब्रह्माला प्राप्त होतो. भावार्थ: वनस्पती सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. या क्रियेला प्रकाश संश्लेषण म्हणतात. हे आपण शाळेत शिकलो. शाळेत हे शिकवताना शिक्षकांनी विचारले की कोणता सजीव स्वतःचे अन्न स्वतः तयार करतो. सर्वांनी आई, अगदीच हुशार मुलींनी माणूस असे उत्तर दिले. त्यावर बाई म्हणाल्या, नाही, सर्व सजीव अन्नासाठी वनस्पतींवर अवलंबून आहेत. त्यावेळी हे समजायला खूप अवघड गेले. आई सकाळ संध्याकाळ स्वयंपाक करते आणि बाई म्हणतात झाडे अन्न बनवतात, आई नाही. आता भगवान हेच म्हणत आहेत, सगळे निसर्ग करतो, माणसाचे शरीर किंवा आत्मा काहीच करत नाही. आपण जे काम किंवा कर्म करतो ते बिनसहीचे धनादेश आहेत. निसर्ग जेव्हा मान्यता देणारी स्वाक्षरी करतो तेव्हा ते कर्म फळाला येते. शेतकरी शेती करतो, प्रकृतीच्या मनात असेल तर भरघोस पीक येते. भरघोस पीक आले तरी नियतीच्या मनात असेल तर त्याला अपेक्षित किंमत मिळते आणि नशिबात असेल तरच ती रक्कम खात्यात जमा होते. हे घडतंय ते आपल्या भल्यासाठी असा विश्वास वाटण्यासाठी श्रद्धा बळकट लागते. अनुकूल हवे तसे झाले म्हणजे देवाची कृपा आहे आणि मनाविरुद्ध घटना गेल्या की देव लक्ष देत नाही असे वाटणे म्हणजे भक्ती कच्ची असल्याचे लक्षण आहे. देवाला आळवले म्हणजे तो संकट दूर करेल असे मानणे हा भाबडेपणा आहे. भक्तीमुळे अशी मनोधारणा तयार व्हावी की कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोल शांती ढळणार नाही. स्वीकार वाढणे हे उपासना योग्य असल्याचे प्रतीक आहे. क्रोध आणि आपुलकी हे विरुद्ध भाव असले तरी आपलं माणूस असेल तर राग येतो. परक्याकडून अपेक्षा नसते. रागामागेही प्रेम असते. वादातही संवाद असतो. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. वाईटातही चांगले असते ते बघता यायला हवे. खरा भक्त संकटाला इष्टापत्ती समजतो, त्यात संधी बघतो, धीराने सामना करतो, समाधान टिकवून ठेवतो. त्रास झाला की मनस्थिती दोलायमान होते. लढाईच्या वेळी राजीनामा देणारे शिपाई कामाचे नाहीत. परीक्षा असली की घाम फुटतो आणि काही आठवत नसेल तर त्या अभ्यासाचा उपयोग नाही. उपासनेने मनोबल वाढवायला हवे. दुःख हे जीवनाचा भाग आहे, ते टाळता येत नाही. त्रास करून दुःख वाढते. पोलीस आणि सैनिक आठवावे. जगलो वाचलो तर अजून लढू अशी त्यांची जिद्द असते. त्यांच्या कोशात भीती हा शब्द नसतो. त्यांनाही मन असते, भावना असतात, संसार असतो, कुटुंब असते. पण तरीही त्यांची आयुष्याबद्दल तक्रार नसते. जिंदादिल वागतात, बोलतात, राहतात. आपले आयुष्य तसेच असते. काळीच वाघाचे हवे, बिनधास्त भिडायचे. कधी यश कधी अपयश येतं. मग ते परीक्षेत असेल, कामात असेल, नात्यात असेल, प्रेमात असेल किंवा खेळात असेल. आपण परीक्षा दिली, काम केलं, खेळलो, प्रेम केलं, हे महत्वाचं. निराश होऊ नये. किती जणांना हेही मिळत नाही. अपयश आले तरी हार मानायची नाही. एक हरला तरी नेहमीच समोरचा जिंकत नसतो. जीवनाची ही आनंद घन बाजू समजून शिकत राहायचं, लढायचं. पडलो तरी जोमाने उभं राहायचं. झाडे खूप शिकवतात. झाडाची फांदी मोडली तर त्याला ओल्या मातीचा थर दिला की काही दिवसात ते जुळते. नेचर हिल्स. खचल्यासारखे वाटले तर निसर्गाच्या जवळ जावे, तो उभारी देतो. जमिनीवर बसावे, गवतावर आडवे व्हावे, चांदणा बघाव्यात, झाडांना पाणी घालावे. शांतता आपल्याला ऊर्जा देते. ईश्वर चेतनादायी आहे. तो सांगतो काही विशेष झाले नाही. त्याची भाषा कळायला हवी. प्रकाशाच्या रूपाने, मैत्रीच्या रूपाने, मदतीच्या हाताने, धीर देणाऱ्या शब्दांनी तो सोबत असतो. वाट सापडते, मार्ग मिळतो, उपाय सुचतो, धीर येतो. वेळ बदलेपर्यंत ठामपणे उभे राहायला हवे. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.